नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्याच्या भागाला. रात्री अमन, सिया आणि कबीर त्या DNA अहवालाकडे शांतपणे पाहत होते. खोलीत काही क्षण पूर्णपणे शांतता होती. कबीरने संगणकातील फाईल बारकाईने तपासली. तो म्हणाला, हा रिपोर्ट एडिट केलेला नाही, पण नावं मात्र मुद्दाम लपवली आहेत. सिया विचारात पडली. म्हणजे कोणीतरी आपल्याला सत्य दाखवू इच्छितोय, पण पूर्ण नाही. ती म्हणाली, सकाळी क्रिस्टल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एका अतिशय दुर्मिळ न्यूरोलॉजिकल केसची तयारी सुरू होती. रुग्ण एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होता. त्याच्या मेंदूत अत्यंत गुंतागुंतीचा रक्तवाहिन्यांचा दोष होता. अमन आणि सिया पुन्हा एकदा एकाच ऑपरेशनसाठी एकत्र उभे होते. शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अमनने सियाचा हात हलकेच हातात घेतला. घाबरली आहेस? तो म्हणाला. सिया हसली. जोपर्यंत तू माझ्या बाजूला आहेस तोपर्यंत नाही. अमनने हलकेच तिच्या हातावर दाब दिला. चल मग, आणखी एक जीव वाचवूया, तो हलकेच म्हणाला. 6 तासांच्या अवघड शस्त्रक्रियेनंतर रुग्ण सुरक्षित होता. बाहेर येताच संपूर्ण स्टाफने त्या दोघांचं अभिनंदन केलं. कबीर हसत म्हणाला, तुमच्या दोघांच्या टीमला आता एक वेगळं नाव द्यायला पाहिजे. सिया हसली. काय? तिने विचारलं. द मिरॅकल डिओ, कबीर हसत म्हणाला. अमन म्हणाला, वाईट नाही. रात्री काम संपल्यावर अमन सियाला हॉस्पिटलच्या टेरेसवर घेऊन गेला. संपूर्ण शहर दिव्यांनी उजळलं होतं. गार वारा वाहत होता. अमनने आपल्या खिशातून एक छोटासा डबा काढला. सिया आश्चर्याने म्हणाली, आता काय? घाबरू नकोस, ही दुसरी एंगेजमेंट नाही. अमन हसत म्हणाला. दोघेही हसू लागले. त्या डब्यामध्ये एक सुंदर स्टेथोस्कोप आकाराचं सिल्वर पेंडंट होतं. हे का? सियाने विचारलं. अमन हळू आवाजात म्हणाला, कारण तू माझ्या आयुष्यात फक्त पत्नी नाहीस, तर तू माझी सर्वात चांगली पार्टनर देखील आहेस. सियाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने ते पेंडंट गळ्यात घातलं. मला हे खूप आवडलं आहे, ती लाजत म्हणाली. अमन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, आणि मला तू. क्षणभर दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले. सियाने हळूच अमनच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अमनने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. त्या शांत क्षणात जणू बाकीचं जग अस्तित्वातच नव्हतं. पण त्याच क्षणी कबीरचा तातडीचा फोन आला. अमन, लगेच रिसर्च विंगमध्ये या. रिसर्च विंगमध्ये एक गुप्त स्टोरेज रूमचं इलेक्ट्रॉनिक लॉक स्वतःहून उघडलं होतं. आतमध्ये एक काचेची पेटी होती आणि त्यात एक जुना मोबाईल ठेवलेला होता. फोन अजूनही चालू होता. स्क्रीनवर एक मेसेज चमकत होता, पासवर्ड टाका. खाली फक्त 3 प्रयत्न शिल्लक होते. तेवढ्यात फोन स्वतःच वाजू लागला. अमनने कॉल उचलला. समोरून शांत आवाज आला. डॉक्टर ओबेरॉय, जर हा फोन उघडला तर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सर्वात मोठं सत्य कळेल, आणि जर नाही उघडला तर. क्षणभर शांतता पसरली. पुन्हा समोरून आवाज आला. तर कोणीतरी कायमचा गप्प होईल. फोन कट झाला. फोनच्या स्क्रीनवर काउंटडाऊन सुरू झालं. 9:59, 9:58, 9:57. अमन, सिया आणि कबीर एकमेकांकडे पाहत राहिले. पहिल्यांदाच सत्य त्यांच्या समोर होतं, पण ते उघडण्यासाठी फक्त 10 मिनिट उरले होते. रात्र झाली होती. मोबाईलच्या स्क्रीनवर काउंटडाऊन सुरू होतं. 9:12, 9:11. अमन, सिया आणि कबीर त्या फोनकडे पाहत उभे होते. कबीर म्हणाला, फक्त 3 प्रयत्न आहेत. एक चूक आणि सगळा डेटा कायमचा नष्ट होईल. अमनने फोन हातात घेतला. तो काही क्षण विचारात पडला. सिया त्याच्याकडे पाहत होती. ती म्हणाली, तू काहीतरी विचार करतो आहेस, नाही का? अमन हलकसा हसला. हो,
तो उत्तरला, जो माणूस हा खेळ खेळतोय तो फक्त कोडी सोडत नाही, तर तो आपल्या भावना तपासत आहे. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात इमर्जन्सी कोड जाहीर झाला. एका गर्भवती महिलेची प्रकृती अचानक गंभीर झाली होती. अमन आणि सिया एकमेकांकडे पाहिले. कबीर म्हणाला, फोन मी सांभाळतो. अमनने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, नाही, आधी रुग्ण. सिया त्याच्याकडे अभिमानाने पाहत म्हणाली, म्हणूनच तू वेगळा आहेस. ऑपरेशन थिएटरमध्ये आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात होता. अमन आणि सिया नेहमीप्रमाणे एकमेकांचा एकही शब्द न बोलता अंदाज घेत काम करत होते. 4 तासांच्या प्रयत्नानंतर बाळाचा पहिला रडण्याचा आवाज ओटीमध्ये घुमला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. आई देखील सुरक्षित होती. बाहेर त्या बाळाच्या वडिलांनी दोघांचे हात धरले. धन्यवाद, तुम्ही आमचं संपूर्ण जग वाचवलंत, ते म्हणाले. अमन आणि सिया एकमेकांकडे पाहून हसले. रात्र उशिराची. दोघेही हॉस्पिटलच्या रूफटॉपवर आले होते. शहरातील दिवे चमकत होते. हलका पाऊस सुरू होता. सिया रेलिंगला टेकून उभी होती. अमन तिच्या शेजारी आला. भिजशील, तो म्हणाला. सिया हसली. कधी कधी भिजायला हरकत नसते, ती म्हणते. क्षणातच पावसाचा जोर वाढला आणि सियाचे केस तिच्या चेहऱ्यावर आले. अमनने हळूच तिच्या चेहऱ्यावरची केसांची बट बाजूला केली. दोघांच्या नजरा क्षणभर भिडल्या. सिया मंद आवाजात म्हणाली, काय बघतोयस? अमन हसला. तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय आहे, तो उत्तरला. त्याच्या उत्तराने सियाच्या गालावर लाजेची लाली उमटली. ती हळूच त्याच्या जवळ आली. डॉक्टर ओबेरॉय, ती पुढे म्हणाली, माझ्यावर इतकं प्रेम का करता? अमनने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तो म्हणाला, कारण तू माझ्या प्रत्येक भीतीला धैर्य देतेस, प्रत्येक पराभवाला आशा देतेस आणि माझ्या प्रत्येक दिवशी जगण्याचं कारण देखील तूच आहेस. सियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती अलगद अमनच्या मिठीत शिरली. अमनने तिला घट्ट जवळ घेतलं. काही क्षण फक्त पावसाचा आवाज आणि 2 धडधडणारी हृदये. अमनने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. सिया हसत म्हणाली, घरी गेल्यावर गरम कॉफी बनवशील? अमन मिश्किलपणे म्हणाला, हो, पण यावेळी तिखट टाकणार नाही. त्याऐवजी माझ्या गोड बायकोसारखीच गोड साखर घालेन. दोघेही मनापासून हसू लागले. तेवढ्यात पुन्हा एकदा अमनचा फोन वाजला. कबीरचा तातडीचा फोन आला होता. अमन, फोन स्वतःच अनलॉक झाला आहे. दोघेही धावत रिसर्च विंगमध्ये पोहोचले. मोबाईलच्या स्क्रीनवर एकच व्हिडिओ सुरू होता. त्यात एक लहान मुलगा आणि एक लहान मुलगी हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये खेळत होते. कॅमेरा जवळ आला. अमन आणि सियाचे श्वास थांबले. तो मुलगा अगदी अमनसारखा दिसत होता आणि ती मुलगी सियासारखी. व्हिडिओ अचानक थांबला. स्क्रीनवर एक नवीन ओळ उमटली. तुमची भेट नशिबाने झाली नाही, ती अनेक वर्षांपूर्वीच ठरली होती. त्याच क्षणी मोबाईलवर शेवटची फाईल उघडली गेली. फक्त एक जन्मतारीख, एक हॉस्पिटल रेकॉर्ड नंबर आणि एक नाव दिसलं, गार्डियन ओबेरॉय. आडनाव स्पष्ट होतं, पण नावाचा पहिला भाग मुद्दाम पुसलेला होता. अमन स्तब्ध झाला. सिया त्याच्याकडेच पाहत होती आणि कबीरच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, हे रहस्य तुमच्या दोघांच्या जन्मापासूनच सुरू झालं आहे. रिसर्च विंगमध्ये तिघेही गार्डियन ओबेरॉय हे शब्द अमनच्या डोळ्यांसमोर सतत फिरत होते. कबीर शांतपणे म्हणाला, जुने रेकॉर्ड शोधावे लागतील. अमनने मान हलवली. आणि यावेळी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, तो म्हणाला. सिया मात्र विचारात पडली होती. जर आपल्या भूतकाळाचा या सगळ्याशी संबंध असेल तर कोणीतरी इतकी वर्ष तो का लपवला? दुसऱ्या दिवशीची सकाळ
अनेक दिवसांनी अमनला सुट्टी मिळाली होती. तो स्वयंपाकघरात उभा राहून नाश्ता बनवत होता. 10 मिनिटांनी संपूर्ण किचन अस्ताव्यस्त झालं होतं. सिया झोपेतून उठून खाली आली. तिने समोरचं दृश्य पाहिलं आणि ती हसू आवरू शकली नाही. ती म्हणाली, "डॉक्टर ओबेरॉय ऑपरेशन थिएटर इतके स्वच्छ ठेवता आणि किचनची ही काय अवस्था केली?" अमन खोटा गंभीर चेहरा करत म्हणाला, "हा एक प्रयोग आहे." "कुठला?" सियाने विचारलं. "तुला हसवण्याचा," अमन म्हणाला. सिया हसत त्याच्याजवळ आली. तिने त्याच्या गालावर लागलेलं पीठ अलगद पुसलं आणि म्हणाली, "मग तुमचा हा प्रयोग यशस्वी झाला बरं का?" अमन तिचा हात पकडत म्हणाला, "मग बक्षीस?" सिया भुवया उंचावत म्हणाली, "कसलं बक्षीस?" अमनने तिच्या गालावर अलगद चुंबन घेतलं. "हे." सिया लाजून त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारते. "कधी सुधारणार नाहीस ना?" ती म्हणाली. "तू म्हणशील तेव्हा," अमन लगेच उत्तरला. दोघेही हसत एकत्र नाश्ता करू लागले. हॉस्पिटलमध्ये कबीरने जुन्या संग्रह विभागातून 30 वर्षांपूर्वीचे रेकॉर्ड मागवले. धूळ भरलेल्या फाईल्समध्ये शोध घेत असताना एक नोंद त्याच्या नजरेस पडली. बालरुग्ण विभाग, विशेष सुरक्षा. त्या फाईलमध्ये 2 नवजात बालकांचे रेकॉर्ड होते, पण दोन्ही पानं फाडून काढली होती. फक्त शेवटच्या पानावर एक शिक्का दिसत होता, ट्रान्सफर्ड कॉन्फिडेन्शियल. संध्याकाळी सिया दिवसभराच्या कामानंतर आपल्या केबिनमध्ये बसली होती. तिच्या टेबलवर एक छोटंसं फुलांचा गुच्छ ठेवला होता आणि त्यासोबत एक चिठ्ठी देखील होती. तिला वाटलं हे अमनचंच काम असेल. ती हसत चिठ्ठी उघडते. त्यात लिहिलं होतं, "आज रात्री 8 वाजता हॉस्पिटलच्या जुन्या लायब्ररीत भेट. अमन." रात्री सिया वेळेवर लायब्ररीमध्ये पोहोचली. संपूर्ण लायब्ररीत मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. मध्यभागी एक टेबल सजवलं होतं. तिच्या आवडीचं संगीत मंद आवाजात सुरू होतं. अमन मागून आला. त्याच्या हातात 2 कॉफीचे कप होते. "सरप्राईज," तो म्हणाला. सिया आनंदाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, "हे तू केलं आहेस?" "हो," अमन म्हणाला, "कारण गेल्या कित्येक दिवसात आपण फक्त रहस्यांच्या मागे धावत आहोत. आजची रात्र फक्त आपली आहे." दोघेही शांतपणे बसले. भूतकाळ, भविष्य, स्वप्न सगळ्यांवर गप्पा छान रंगल्या होत्या. काही वेळाने सिया पुस्तकांच्या रॅकजवळ उभी होती. अमन तिच्या मागे गेला. "एक गोष्ट विचारू?" तो म्हणाला. "विचार." सिया म्हणाली. "जर हे सगळं संपलं तर तुझी पहिली इच्छा काय असेल?" अमनने विचारलं. सिया हसली. "1 महिन्याची सुट्टी. फक्त तू आणि मी." सियाने उत्तर दिलं. अमन हसत म्हणाला, "डील." त्याने तिचा हात हातात घेतला. दोघांच्या नजरा पुन्हा एकदा एकमेकांमध्ये हरवल्या. तेवढ्यात लायब्ररीतील दिवे अचानक बंद झाले आणि एक प्रोजेक्टर सुरू झाला. भिंतीवर एक नकाशा दिसला. त्यावर लाल रंगाने एक ठिकाण चिन्हांकित केलं होतं आणि खाली संदेश होता, "जुन्या मुलांच्या विभागात या. तिथे तुमच्या आयुष्याचा पहिला अध्याय दडलेला आहे." दिवे पुन्हा सुरू झाले आणि प्रोजेक्टर बंद झाला. अमन आणि सिया ताबडतोब जुन्या बालरुग्ण विभागाकडे धावले. वर्षानुवर्षे बंद असलेल्या त्या विभागाचं दार अर्धवट उघडं होतं. आतमध्ये धुळीने झाकलेला एक लहानसा पाळणा होता. पाळण्यात एक जुना टेडी बियर ठेवलेला होता. सियाने तो उचलला. टेडीच्या आतून एक छोटी ऑडिओ चिप खाली पडली. लगेचच कबीरने ती प्ले केली. एका स्त्रीचा थरथरता आवाज घुमला, "जर तुम्ही हे ऐकत असाल तर याचा अर्थ आम्ही तुम्हाला वाचवण्यात यशस्वी झालो आहोत." रेकॉर्डिंग पुढे सुरू होणार इतक्यात कोणीतरी बाहेरून त्या विभागाचं जड लोखंडी दार बंद केलं. धाडकन असा आवाज झाला. जुन्या बालरुग्ण विभागाचं जड लोखंडी दार बाहेरून बंद झालं होतं.
सिया क्षणभर दचकली. अमनने तिचा हात घट्ट पकडला. घाबरू नकोस, मी आहे, तो म्हणाला. सियाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की तिची भीती काहीशी कमी झाली. कबीरने दार उघडण्याचा प्रयत्न केला. लॉक इलेक्ट्रॉनिक नाही, तर हे बाहेरून यांत्रिक पद्धतीने बंद केलं आहे, तो म्हणाला. अमन शांतपणे म्हणाला, म्हणजे ज्याने कोणी हे केलं आहे तो अजूनही नक्कीच इथेच कुठेतरी आहे. तेवढ्यात ऑडिओ चिप पुन्हा आपोआप सुरू झाली. त्याच स्त्रीचा आवाज पुन्हा ऐकू आला. अमन, सिया, जर हे तुम्ही ऐकत असाल तर याचा अर्थ वेळ जवळ आली आहे. तुमच्या आयुष्याची सुरुवात जिथे झाली तिथेच या खेळाचाही जन्म झाला. रेकॉर्डिंगमध्ये अचानक गोंधळाचा आवाज आला. कोणीतरी मोठ्याने ओरडत होतं, लवकर, मुलांना घेऊन इथून जा. मग रेकॉर्डिंग अचानक बंद झालं. त्या खोलीत शोध घेताना सियाच्या नजरेस भिंतीवर असणारं एक छोटंसं चित्र पडलं. एका लहान मुलाने रंगवलेलं. त्यात एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांच्यामध्ये उभं असलेलं एक झाड. एक मोठं झाड. झाडाच्या खोडावर 2 अक्षरं कोरलेली होती. हार्टियस. सिया कुजबुजली. हा योगायोग असू शकत नाही. तेवढ्यात अमनने पाळण्याच्या खाली हात घातला. तिथे एक लहानशी लोखंडी चावी होती. कबीरने ती दाराच्या बाजूला असलेल्या जुन्या लॉकमध्ये फिरवली. क्लिक असा आवाज झाला आणि दार उघडलं गेलं. पण बाहेर कोणीही नव्हतं. कॉरिडॉर पूर्णपणे रिकामा होता. जमिनीवर मात्र एक पांढरा गुलाब पडलेला होता. सियाने तो उचलला. त्याच्या पाकळ्यांमध्ये एक चिठ्ठी लपवलेली होती. तुम्ही योग्य मार्गावर आहात. पण आता पुढचं सत्य फक्त एकट्यानेच पाहता येईल. रात्री घरी परतल्यावर सिया खूप शांत होती. अमनने 2 कप गरम कॉफी आणली. तो तिच्या शेजारी सोफ्यावर बसला. आज दिवसभर तू काहीच बोलली नाहीस, तो म्हणाला. सिया हळू आवाजात म्हणाली, मला खूप भीती वाटते. जर हे सगळं सत्य आपल्या आयुष्याला बदलून टाकणार असेल तर? अमन तिच्याकडे वळला. त्याने तिचा चेहरा अलगद आपल्या हातात घेतला. सिया, सत्य काहीही असो, माझ्यासाठी एकच सत्य कायम राहील, तो म्हणाला. कोणतं? तिने विचारलं. अमन हसत म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करतो. सियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी आलं. ती हळूच त्याच्या मिठीत शिरली. काही क्षण दोघे शांत बसून राहिले. नंतर अमनने तिच्या कपाळावर एक हलकंसं चुंबन घेतलं. सिया हसत म्हणाली, तुला माहीत आहे? काय? अमन म्हणाला. तुझ्या मिठीत आल्यावर मला बाकी सगळ्या भीती विसरायला होतात. सिया उत्तरली. अमनने तिच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवलं. मग वचन दे, इथून पुढे काहीही झालं तरी आपण एकमेकांपासून काहीही लपवणार नाही, तो म्हणाला. सियाने त्याचा हात आपल्या हातात घेतला. वचन, ती म्हणाली. त्याच क्षणी कबीरचा व्हिडिओ कॉल आला. त्याचा चेहरा पूर्ण गंभीर होता. अमन, मला जुन्या हॉस्पिटलच्या आर्थिक नोंदी मिळाल्या आहेत आणि त्यात एक विचित्र गोष्ट आहे. 25 वर्षांपूर्वी या हॉस्पिटलला मोठा निधी देणाऱ्या ट्रस्टचं नाव. कबीर काही क्षण थांबला. नंतर तो बोलू लागला. ओबेरॉय मेडिकल ट्रस्ट होतं. अमनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय? तो म्हणाला. हो, आणि त्या ट्रस्टच्या विश्वस्तांपैकी एका व्यक्तीचं नाव. कबीर त्याचं वाक्य पूर्ण करणार इतक्यात त्याच्या मागून कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. फोन जमिनीवर पडला. स्क्रीन हलू लागली. कबीरचा आवाज ऐकू आला. अमन, सिया, पळा. आणि कॉल अचानक बंद झाला. अमन आणि सिया क्षणाचाही विलंब न करता हॉस्पिटलकडे धावले. कबीरच्या केबिनचं दार उघडं होतं. आतमध्ये सगळं केबिन अस्ताव्यस्त पडलं होतं. पण तिथे कबीर कुठेच नव्हता. त्याच्या टेबलावर फक्त एक बुद्धिबळातील काळा घोडा ठेवलेला होता.
आणि त्याखाली एक संदेश लिहिला होता. यावेळी मी तुमचा मित्र घेतला आहे. पुढची चाल कोणाची असेल हे तुमच्यावर अवलंबून असेल. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर उद्यापासून मी एक नवीन लव्ह स्टोरी आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे, तर तीसुद्धा नक्की पहा. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यावरील नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.